नसरापूर अत्याचाराप्रकरणी महत्त्वाची अपडेट येते। आरोपी नराधम भीमराव कांबळे याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे। 12 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज कांबळे याला व्हीसी द्वारे कोर्टात हजर करण्यात आलं होतं। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, आज कोर्टात नेमकं काय घडलेलं आहे? पोलिसांकडून कोर्टात काही अधिकची तपासासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे का? माधवी, जर आपण बघितलं तर नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवर ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचार करत तिला दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आलेली होती, तोच आरोपी कांबळे याला आज व्हीसी द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी सांगितले ज्या पद्धतीने लोकांची मोठी गर्दी कोर्टाच्या बाहेर होते, लोकांमध्ये प्रचंड अजून सुद्धा रोष आहे, नाराजगी आहे, याला मारण्यासाठी याच्यावर हल्ला होऊ शकतो, त्यामुळं त्याला आज व्हीसी द्वारा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। आतापर्यंत पोलिसांनी तपासात काय काय निष्पन्न केलेलं आहे या सगळ्या गोष्टी कोर्टाला या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कोर्टाकडून आणखीन 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी वाढवून देण्यात आलेली आहे। अर्थात अजून या संपूर्ण केसमध्ये घटनेमध्ये आणखीन बरंच काय पोलिसांना इन्व्हेस्टिगेट करायचं आहे, बरेच पुरावे अजून सुद्धा पोलिसांना जमा करायचे आहेत आणि काही जुने देखील संदर्भ इतर गुन्ह्यातले आहेत त्याचे देखील काही पुरावे पुणे पोलिसांना जमा करायचे आहेत आणि त्यामुळेच कोर्टाला त्यांनी पोलीस कस्टडी मिळावी यासाठी विनंती केली होती आणि आज 12 मे पर्यंत ही पोलीस कोठडी वाढून मिळालेली आहे आणि त्या आधारे आता जी टीम्स एक स्पेशल गठीत करण्यात आलेली आहे या केससाठी, त्या पद्धतीने पुढे या संदर्भात ते कारवाई करतील आणि इतर जे एव्हिडन्स आहेत ते या ठिकाणी जमा करतील। कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सध्या पोलिसांचा प्रयत्न अशा दिशेने दिसतोय। माधवी, मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.